एकादश संत वंदने संत नामदेव। संत नामदेव महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांचे अनुयायी। त्यांनी भागवत संप्रदायाचा विस्तार केला। थेट पंजाब पर्यंत भागवत धर्माची पताका फडकत ठेवली। मराठवाड्यातील औंढा नागनाथ येथून जवळ नरसीबामणी येथे संत नामदेवांचा जन्म झाला। गोनाई आणि दामाशेठ हे नामदेवांचे आई वडील। नामदेवांचा जन्म पांडुरंगाच्या नवसाने झाला असे सांगतात। संत नामदेवांची पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती इतकी अपार होती की नैवेद्य ग्रहण करावा म्हणून त्यांनी साक्षात पांडुरंगांकडे हट्ट धरला आणि तो पुराय करून घेतला। संत नामदेवांनी बाळ क्रीडेचे अभंग, विराण्या, गवळणी, भारुडे असे विविध प्रकारचे साहित्य निर्माण केले। विठ्ठल मंदिराच्या पायऱ्यांपाशी नामदेवांची समाधी आहे। संत ज्ञानेश्वर। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत मंदिराचा पाया रचला। याचा अर्थ आजवर जी वेदशास्त्रे स्त्री शूद्रांवर जी होती, जे अध्यात्म विशिष्ट वर्गापुरते मर्यादित होते, ते सर्व ज्ञान त्यांनी सर्वसामान्यांना खुले केले। भगवद्गीतेची टीका ज्ञानेश्वरीच्या रूपाने सर्वांसाठी खुली केली। कैवल्याचा पुतळा, प्रगटला भुतळा, चैतन्याचा जीवा, ज्ञानोबा माझा। साधकाचा मायाबाप, दर्शने हरे ताप, सर्वानुभूती सुखरूप, ज्ञानोबा माझा। असे वर्णन संतांनी संत ज्ञानेश्वरांचे केले आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आपेगाव येथे गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 1275 रोजी झाला। तर सन 1296 मध्ये त्यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली। संत निवृत्तीनाथ। ज्ञानदेवी रचिला पाया, उभारले देवालया, नामा तळाचा किंकर, तेने केला हा विस्तार। जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश। असे भागवत मंदिर। संत निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदायातील शेवटचे नाथ आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु। मराठीतील आद्य अभंगकार म्हणून निवृत्तीनाथांचा उल्लेख केला जातो। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 भावंडे। निवृत्तीनाथांचा जन्म माघ वद्य 1 शके 1190 मध्ये आळंदी येथे झाला। विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी हे त्यांचे आई वडील। संत निवृत्तीनाथांचे एकूण 41 अभंग आहेत। संत निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर या पवित्र स्थानी समाधी घेतली। संत जनाबाई। भागवत संप्रदाय संत मळ्यात संत जनाबाई यांना विशेष स्थान आहे। नामयाची जनी असे जनाबाईंना संबोधतात। जनाबाईंचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गावी झाला। दमाय त्यांच्या वडिलांचे नाव व करुंढे मातेचे नाव। पोटी संतान होऊ दे अशी मागणी जनाबाईंच्या आईने पांडुरंगाला केली। पांडुरंगाने दृष्टांत दिल्यावर संत जनाबाईंचा जन्म झाला। आई वडील गेल्यावर जनाबाई निराधार झाल्या। त्यांनी विठ्ठलाचा धावा केला। पांडुरंग माझा पिता, रखुमाई माझी माता, आत्मस्वरूपी ज्योत प्रकट झाली आणि संत जनाबाईंनी विठ्ठलाच्या भेटीचा सोहळा पाहिला। पांडुरंग सावलीसारखा जनाबाईंच्या मागे उभा असायचा असे म्हणतात। संत परिसा भागवत। संत नामदेवांचे आद्य शिष्य म्हणून परिसा भागवतांना वारकरी संप्रदायामध्ये सन्मान दिला जातो। रुक्मिणी मातेने प्रसन्न होऊन त्यांना एक परीस दिला, त्यावरून त्यांचे नाव परिसा पडले अशी आख्यायिका आहे। रोज थोडे थोडे लोखंड परिसाला लावायचे आणि त्याचे सोने करून ते विकायचे, हा त्यांचा व्यवसाय। रुक्मिणी देवींचे ध्यान करून परिसा भागवतांनी लंका पाहण्याची इच्छा प्रगट केली। रुक्मिणी मातेने त्यांना लंकेत नेऊन सोडले। लंकेत विभीषणाच्या वाड्यासमोर त्यांना संत नामदेवांचे कीर्तन चाललेले दिसले। संत नामदेव महाराजांनी परिसा भागवतांना विचारले, विभीषणासारख्या भगवत भक्ताचे दर्शन न घेता तुम्ही परत कसा आला? परिसा भागवत खजील झाले। त्यांनी नामदेव महाराजांचे शिष्यत्व पत्करले। ज्ञानोबा। संत तुकाराम महाराजांचे शिष्य संत ज्ञानोबा हे वारकरी संप्रदायातील शेवटचे अधिकारी संत। त्यांनी 1753 मध्ये समाधी घेतली। त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे झाला।
नेओपारा यांचे आई वडील लवकरच निवर्तले. त्यांना वंश परंपरागत काम पटले नाही. त्यांनी ते दुसऱ्या घराण्याकडे सोपवले आणि विठ्ठल भक्तीचा मार्ग पत्करला. ते देहूत आले आणि तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी टाहो फोडला. त्यावेळी साक्षात श्री विठ्ठलांनी नेओपारा यांना दर्शन दिले. त्यांनी साक्षात भगवंताला सांगितले, येथे तुझ लागी बोलविले कोणी, प्रातिल्य वाचुनी आला सिका. नियामने आम्ही नळखुची देवा, तुकायाचा धावा करीतैसे. नेओपारा पुढे अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळनेर येथे स्थायिक झाले. संत तुकाराम वारकरी संप्रदायात ज्यांचा जगद्गुरू म्हणून उल्लेख केला जातो असे संत तुकाराम हे भागवत मंदिराचा कळस ठरले. संत बहिणाबाईंनी त्यांचा उल्लेख तुका झालासे कळस असा केला आहे. तुकाराम महाराजांचा जन्म 1608 मध्ये झाला आणि 1650 मध्ये त्यांनी समाधी घेतली. इंद्रायणीच्या तीरी देवगा येथे बल्लोबा आणि कनकाई यांच्या पोटी संत तुकाराम यांचा जन्म झाला. गुरु बाबाजी चैतन्य यांनी त्यांना रामकृष्ण हरी हा मंत्र दिला आणि संत तुकारामांनी या मंत्राची पारायणे केली. कीर्तन चांग होय अंग हरिरूप असे संत तुकाराम म्हणत. कीर्तनाचा महिमा स्वतः कीर्तन करून त्यांनी पटवून दिला. संत एकनाथ महाराज शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी भागवत मंदिराचा खांब भक्कम केला. संत एकनाथ महाराजांचा जन्म सन 1533 मध्ये. संत भानुदास हे संत एकनाथांचे पंजोबा. नाथांचे आई वडील त्यांच्या बालपणीच निवर्तले. त्यांचे संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केले. जनार्दन स्वामी यांनी संत एकनाथांना अनुग्रह दिला. नाथांनी 2 वर्ष जनार्दन स्वामींची मनोभावे सेवा केली. देवगिरीच्या किल्ल्यावर जनार्दन स्वामी पूजेला बसलेले असताना मुस्लिमांचा हल्ला झाला. तो हल्ला संत एकनाथांनी परतवून लावला. जनार्दन स्वामींमुळे संत एकनाथांना श्री दत्तात्रयांचे मलंगा वेशात दर्शन झाल्याचे सांगितले जाते. पैठण हे तीर्थक्षेत्र संत एकनाथ महाराजांमुळे ओळखले जाते. एकादश संत वंदनेत आज संत चोखामेळा. संत चोखामेळ्यांच्या खांद्यावर भागवत संप्रदायाची पताका शोभून दिसते असे म्हटले जाते. भागवत संप्रदाय हा सर्व जाती भेदापलीकडचा, लिंग भेदापलीकडचा, सर्व मानव जातीला विश्व बंधुत्वाचा संदेश देणारा असा आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असे वारकरी संप्रदाय सांगतो. संत चोखामेळा याच परंपरेतले. त्यांचे जन्मशक इसवी सन 1338. चोखामेळा हे पंढरपूर जवळील मंगळवेढ्याचे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते ते वडार प्रांतातील. चोखामेळा यांची गुरु परंपरा मूळची नाथ संप्रदायाची. चोखामेळा यांनी मन शांतीसाठी तीर्थयात्रा केला, मात्र त्यांचे मन कुठेच रमले नाही. शेवटी ते पंढरीत आले आणि तेथेच विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले. एकादश संत वंदनेत आज संत कान्होबा. कान्होबा हे तुकोबांचे धाकटे बंधू. त्यांचा जन्म सन 1608 मधला. तुकोबांनी प्रपंचातून लक्ष काढून घेतल्यावर त्यांनी कुटुंबाला सावरून घेतले. तुकोबांच्या कीर्तनात ते ध्रुवपद धरीत. त्यांची अभंग रचना तुकाया बंधू म्हणून प्रसिद्ध आहे. ते संत तुकारामांना गुरुपेक्षाही श्रेष्ठ मानत. तुकोबांनी कोणाचेही शिष्यत्व मान्य केले नाही. बहिणाबाई, निळोबा यांच्यासोबतच कान्होबांनी आपले कर्तृत्व गाजवले, मात्र कान्होबांचे चरित्र लिहिले गेले नाही. संत तुकारामांनी वैकुंठ गमन केले तेव्हा कान्होबांच्या तोंडून विठोबाला बोल लावणारी आणि करुण रसाने ठप्पलेली अभंगवाणी बाहेर पडली. सन 1674 मध्ये त्यांनी देह ठेवला. संत विसोबा खेचर. विसोबा खेचर हे संत नामदेवांचे गुरु. विसोबांना ज्ञानदेव महाराजांकडून अनुग्रह झाला अशी धारणा आहे. ज्ञानदेवांच्या सांगण्यावरून संत नामदेव विसोबा खेचर यांना शरण गेले. विसोबा खेचर यांनी नामदेव महाराजांना अनुग्रह दिला. विसोबा खेचर यांची गुरु परंपरा आहे नाथ संप्रदायाची. आदिनाथ, मीननाथ, गोरक्षनाथ, मुक्ताई, चांगावटेश्वर, राम, कृष्ण, नाथ आणि विसोबा खेचर अशी गुरु परंपरा. ते पैठण जवळील मुंगी गावचे.
त्यांचा व्यवसाय कापड विक्रेत्याचा होता. नामदेवांना विसोबा खेचर यांनी खऱ्या ज्ञानाचा साक्षात्कार घडवला. एक अभंग असा आहे, तो देव नामया हृदय दाविला, खेचराने केला उपकारू हा, नामा म्हणे माझे सर्व साधन, खेचर चरण विसंबू.